स्वागत 1044 या युट्यूब चॅनलवर. आज गुरसाळे मामा बादशे शुभ्या 2025 एक नंबरचा मानकरी तुझ्या बोलू नको थांब. कार्तिक. नमस्कार. नमस्कार. नमस्ते बोला. काय सांगाल? छोटा पॅकेट बडा धमाका कुणावर आज होता? द्वारलीच्या हरण्यासोबत आज एक नंबर केलाय. काय वाटतंय? काय आनंद भरपूर आहे. त्याच्या अगोदर हरण्यावर कधी पळाला होता? नाही कधी नाही फर्स्ट टाइम. कोणाकोणावर पळालाय? काय शिरसोडीची रायफल, सक्करवाडीचा बावरा, सोन्या दोन्ही, हरण्या आपला देव बाकासूर सोबत पळालो, त्यापासून चर्चेत आलो. कुठल्या कुठल्या खांदी पळतो? दोन्ही खांदी पब्लिकने पोहतो. दोन्ही खांदी पब्लिकने पोहतो. स्पीड कसं आहे? काय आता तुम्ही बघितलंयच आता. किती महिन्यात वासरू? 16 महिन्याचं. 16 महिन्यात. हो. आणि 16 महिन्यात किती गुलाल आहेत? आज तर एक 14वा गोल असेल आजचा. हो. आता काय सांगताल एवढ्या म्हणजे 16 महिन्यात वासरू आणि 14 गुलाल, एवढं मोठं नाव केलंय, काय सांगताय? काय भरपूर आनंद आहे नाव केलेलं. आणि बक्कासूर बरोबर कसा पायरा झाला होता? काय बकासूर सोबत झाला पायरा. आम्ही भरपूर दिवस मागे होतो बकासूरच्या. मामांना कॉल केला आणि पायरा झाला. आता बक्कासूरच्या गळ्यात जो पळतो त्याचं नाव होतं, तुम्हाला असं फोन येते का पायऱ्यासाठी? हो येतात की, येणारच की. मग आता ह्याच्या पुढे कुणावर पळायची इच्छा आहे? आता काय इच्छा, सगळ्या नंदींसोबत पळायची इच्छा आहे. मोठ्या सर्व नंदींसोबत पळायची इच्छा आहे. ह्याच्या अगोदर कुठलं नंदी होता? बकासूर सोबत पळालेलो सोन्या पानवास. त्याच्या अगोदर तुमचा खंड्या होता, रॉनी आहे. आता ही खरेदी आहे का घरचाच आहे? खरेदी. ओपन मैदानात पण आदत म्हणजे आदत मध्ये पळवलेला आहे. काय सांगताल? ओपनच्या मैदानामध्ये आम्ही आमच्या गावच्या मैदानात पळालेला, गट काढलेलं तिथे. कोणाबरोबर? आपल्या शेनवडवाल्यांचं सोन्या दोन्ही आणि सेमीला गाडी कडून असल्यामुळे मारताना गाडी एक मैदान ओपन पळून बघितलं. दादा काय सांगाल? 16 मैदानात 14 गुलाल, नियोजन कसं लावताय? नियोजन हे सगळं टीमवर्क वर काही तर सगळे ज्या त्या पद्धतीने आपापलं पूर्णपणे 100% प्रयत्न देते आणि त्याचाच हा आम्हाला गुलाल मिळतो. पायरा कसा बघून पळताय? काय पहिला बैलाचं पळणं कसं आहे, काय आपल्या वासराला बैल झेपल का, या सगळ्या गोष्टीचा अंदाज लावूनच आम्ही थोडं करतो. आता टीम किती जण आहे त्यांची? टीम तशी 40 जण आहेत. 40 जण. हो, पण आता कसं प्रत्येकानं आपल्या कामामध्ये असल्यामुळे एखाद्या दिवशी येतात नाही येत असं विषय. आता टोटल एक नंबर मध्ये किती केलेला आहे? 3 मुलं झाले एक नंबर. कुठल्या कुठल्या? पैसेला पळालो होता आम्ही मसूड पैसेला, ते एक नंबर झाला. देवडीच्या 50-50 सोन्या केसरीला एक नंबर झाला आणि आमचा तिसरा गुलाल म्हणजे एक नंबरचा. आणि आदत असून मोठ्या पायऱ्यामध्ये दिसतोय, काय सांगाल त्याविषयी? ते आमचं भाग्यच म्हणायचं आता. आणि तुमची जिंजर कंपनी ते कडून हे इकडचं मॅनेज कसं काय? बाकी मुलं सगळेच बघतात, आपल्याला काय लक्ष ज्या दिवशी मैदान त्या दिवशी फक्त मैदान चुकवत नाही, आवर्जून मैदानात आम्ही उपस्थित असते आमची. पण कार्तिक पाळला की तुमच्या जिंजर कंपनीचं पण नाव निघतं. 100% नाव निघालेलं आहे. नाही 100% आज ज्यानं जेवढे कष्ट घेतले त्याच्या कष्टाच्या पुढे आम्ही काहीच नाही. आता काय सांगताल? एवढा म्हणजे असे शरीर पण असं मोठं नाही आणि बकासूरबरोबर पळणं म्हणजे हे शक्य नाही ना. आपला हरण्याबरोबर पण पळणं शक्य नाही एवढ्या कमी वयात. काय सांगताल आता एवढ्या मोठ्या बैलाबरोबर टाकलेलं? वासरू असताना जिद्दी एवढा आहे की नाही, तुम्ही कोणत्या बैलाला जरी झुकलं तरी त्या बैलाला गळा देऊन जाणार तर जाणार. अगोदर कुठल्या खाली पळवत होता? अगोदर उजवीला पळवत होतो. पहिले 5-7 गुलाल आम्ही उजवीने घेतले. आता सलग 4-5 गुलाल आमच्या डावीने घेतले. पब्लिकला ट्रेन करण्यापेक्षा तो पळतोय, म्हणजे ट्रेन करायची वेळ झालेली आहे. जसं आम्ही आणलाय तसं तो पब्लिकला बी पळतोय, काय आत वगैरे लागत नाही, काय एकदम बेस्ट पळतोय. मारतो बिरतो का असा? नाही मारत वगैरे असं काही नाही. लहान मुलं त्याच्यासोबत खेळतात, काय जवळ येतात, काय नाही काय नाही, कोणाला सुद्धा काय करत. आता ह्या मागचं जी टीम असते त्यामध्ये पुढाकार कोण घेते जास्त? म्हणजे जर टीमवर्क सगळ्यात जास्त म्हणलं तर घरी आमच्या आई आहेत, मंडळी, त्या 3 महिलांचं योगदान एवढं मोठ्या प्रमाणात आहे का म्हणजे ते बोलण्यासारखे बी नाहीये. ते बोलून शब्दात मांडता येत अशा पद्धतीचं योगदान आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे घरी जास्त बघणारे सगळं आमच्या घरी लेडीज बघतात, म्हणजे शांत आणि असं मारत नाही काय नाही, काहीच करत नाही. घरी म्हणजे दोन्ही दावे नसतो का? नाही 2 दावेवरती. एका दावेवरती मस्ती जास्त करतो, मग ते जो स्टॅमिना राहतो मैदानात पळायचा तेव्हा राहत नाही. आता पुढे कुठल्या मैदानात दिसेल आपल्याला? बघू आता हिंद केसरी विरकरवाडीचं नियोजन चाललंय, बघू. तर पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा आणि
मुलाखत चांगली दिली आहे. त्याबद्दल पण आमचा पहिल्यांदाच युट्यूब चॅनलला पहिला तुमचा जाणार आहे. तर धन्यवाद. सुटला गुरसाळे मैदानातील मामा बादशाह केसरी मैदानातील 5 आणि त्यामध्ये 8 गाड्या. धोनी आणि हरण्या दोघात लढत आणि लढत.